एक तर घर सोडणं. जेव्हा आपण 13-14 वर्षाचा असतो. माझ्या आधी माझ्या वडिलांना ही कल्पना आली, की समजा मोठ्या लेव्हलचं क्रिकेट खेळायचं आहे तर वरच्या लेव्हलवर जावं लागेल, थोडेसे सॅक्रिफायसेस करावं लागतील. जेव्हा माझ्या वडिलांचं एवढं मी हे बघितलं, की ते माझ्यात एवढे इंटरेस्टेड किंवा इन्व्हॉल्व्ड आहे, तर मला म्हटलं की हे स्वप्न आता त्यांच्यासाठी पूर्ण करावं लागेल. मग त्यांचं असं म्हणणं होतं की 100 मारून तू कसा उठू शकतो, 100 नंतर तर तू अजून कंटिन्यू करायला पाहिजे. आणि ती गोष्ट खटकली माझ्या मनात. फायनलच्या सेकंड डेला मी 120 नॉट आउट होतो, 130 नॉट आउट होतो. म्हणजे 130 तर तू करशीलच, डबल 100 ट्रिपल 100 कोणीच नाही करत. मग तिसऱ्या दिवशी मी 320 वर नॉट आउट होतो. ते म्हणे 300 तर सगळे करा, 400 कोणीच नाही केले आजपर्यंत. मग म्हटलं यार, अशी अशी बुक हवी आपल्याला पण लाईफ मध्ये. 2023 ला जे 15 एप्रिलला अखेर कॅप मिळाली ते समजलं कसं? आदल्या दिवशी सांगितलं होतं, ऐनवेळेस झालं, कसं झालं? हा, म्हणजे ऍक्च्युली ते एक सडनच होतं, कारण की खूप मी दिवसांपासून त्याची वाट पाहत होतो. आणि सडनली समजा इतकी मोठी अपॉर्च्युनिटी आपल्या समोर येते, तर 1-2 मॅच मला थोडासा वेळ लागला. बट मी स्वतःसाठी नव्हतो खेळत, मी पूर्ण जगासाठी खेळत होतो. की मला पूर्ण सगळे लोक बघत आहे, माझी फॅमिली बघत आहे, IPL आहे फायनली. देव असे खेळ खेळतो की जे आपल्या हातात नसतात कधी कधी. आणि या वर्षीच्या याला मी थोडासा एक्सपेक्ट करत होतो की पंजाब परत ते ट्रस्ट दाखवेल माझ्यावर. बट त्यांचे प्लॅन्स वेगळे होते. हैदराबाद त्याच्यात माझं थोडं टॅलेंट बघितला त्यांनी, तर त्यांनी मला कन्सिडर केलं. नमस्कार मित्र, कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अर्थात IPL वॉच मध्ये आज आपल्याकडे एक विदर्भाचा IPL स्टार आहे, अथर्व तायडे. स्वागत आहे तुझं. धन्यवाद सर. आणि अथर्व, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गेली 3 वर्ष तो पंजाब किंग्सचे कपडे घालत होता. त्याहून महत्वाचं, तो स्वतः जो सर्वात जास्त अभिमान बाळगतो, तो विदर्भाच्या रणजी ट्रॉफी चॅम्पियन आहेत तो विदर्भाचा कर्णधार. वेगवेगळ्या फॉर्मॅट्स मध्ये आतापर्यंत त्यांनी कर्णधारपद भूषवलेलं आहे. तो विदर्भाचा एक खंदा सलामीचा फलंदाज आहे. आणि हे सगळं आत्ता आपण बोलतोय तेव्हा तो 25वा वाढदिवस साजरा करायच्या आधी त्यांनी आतापर्यंत अचीव्ह केलंय. मोठा पल्ला त्याला गाठायचा आहे. अथर्व, मोठा पल्ला गाठायचा आहे म्हणजे नक्की काय करायचंय? ते एकच स्वप्न, ती एकदा कॅप मिळणं, हे ध्येय. 100% तेच आहे. क्रिकेट त्या कारणामुळे सुरू केलं आहे की लहानपणी जेव्हा आम्ही खेळायचो, गल्ली क्रिकेट म्हणा किंवा क्लबमध्ये खेळा, तर एकच स्वप्न होतं की इंडियालाच रिप्रेझेंट करायचं आपल्याला. ओके. पण ते इंडियाला रिप्रेझेंट करण्याचा जो तुझा प्रवास आहे, तो सुरू झाला अकोल्याहून, मग आलास नागपूरला, मग भारतभर आणि जगाच्या काही प्रदेशांमध्ये फिरतोय, अंडर 19 साठी खेळला. हे सगळं अचीव करत असताना ती सुरुवात जी अकोल्यात झाली, तेव्हा हे स्वप्न बाळगणं हे ठीक आहे, पण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुला पहिल्यांदा कधी कल्पना झालेली आहे की अकोल्यात राहून तर हे होणार नाही? माझ्या आधी माझ्या वडिलांना ही कल्पना आली, की समजा मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळायचं आहे तर वरच्या लेवलवर जावं लागेल, थोडेसे सॅक्रिफायसेस करावं लागतील. तर मी खूप लहान होतो जेव्हा त्यांनी मला एक समर कॅम्पला पाठवलं नागपूरला. तेव्हा मी एक छोटा लहान मुलगा, 8-9 वर्षाचा, त्याच्यासाठी खूप मोठं स्टेप होत आहे की अकोल्यावरून नागपूरला शिफ्ट होणं. ते 3 महिन्यांसाठी समर कॅम्प घेणं. ते इम्पॉर्टंट समर कॅम्प नव्हतं, पण माझ्या कम्फर्ट झोनमधनं मला बाहेर करणं ते इम्पॉर्टंट होतं. आणि 9-10 वर्षाचा मी एकटाच राहिलो 3 महिने. तर त्यांनी मला ॲज अ पर्सन पण खूप बेनिफिट झाला. मग त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी एक बॉलिंग मशीन ची अरेंजमेंट केली जेव्हा मी 11 वर्षांचा झालो. एक बॉक्सनेट रेडी केली, सिमेंट विकेट तयार केली, आणि मग दिवसभर ग्राउंडवर प्रॅक्टिस केल्यानंतर रात्री पण मी तिथे प्रॅक्टिस करायचो, फ्लड लाईट्स वगैरे लावून. तर जेव्हा माझ्या वडिलांचं एवढं मी हे बघितलं की ते माझ्यात एवढे इंटरेस्टेड किंवा इन्व्हॉल्व्ड आहे, तर मला म्हटलं की हे स्वप्न आता त्यांच्यासाठी पूर्ण करावं लागेल मला. ओके. आणि अकोल्यात तू म्हणलास वडिलांनी घरी जी काय अरेंजमेंट केली, पण अकोल्यात तू जेव्हा सुरुवात केलीस, किती आता ऑलमोस्ट 20 वर्ष झाली तू पहिल्यांदा सुरुवात बरोबर. करून, तर तेव्हा अकोल्यात क्रिकेट स्ट्रक्चर काय होतं? एक अकॅडमी होती जिथनं तुमची सगळी फॅक्टरी सुरू झाली तुझ्यापासून, राईट. पण टर्फ विकेट्स होत्या नव्हत्या, कसं होतं? मला असं वाटतं की ते मी जेव्हा होतो अकोल्यात, तेव्हा बेस्ट फेज होता अकोला क्रिकेट क्लबचा, कारण की तेव्हा फक्त एकच क्लब होता. सर्व आम्ही सोबत राहायचो, सर्व सोबत प्रॅक्टिस करायचो, सगळे कोचेस, सर्व प्लेयर्स. आणि टर्फ विकेट राहायचे, चांगले राहायचे टर्फ विकेट. तेव्हा सेंटर विकेट पण राहायचे. तेव्हा ॲक्च्युली ग्राउंड 30 यार्ड पर्यंत ग्रीन पण होतं. चांगलं मेंटेन, वेल मेंटेन ग्राउंड होतं.
आणि लकीली त्या फेज मधनं आम्ही भरपूर फायदा उचलला त्याचा. खूप मॅचेस खेळायचो, एव्हरी वीकेंड आम्ही मॅचेस खेळायचो तिथे. त्याच्यानी आमचा खूप डेव्हलपमेंट झाला. भरत डिक्कर सरांनी तेव्हा खूप चांगलं मेंटेन ठेवलं होतं ग्राउंड. कारण की पोरं तेवढे रिझल्ट दाखवत होते. आम्ही रेसिप्रोकेट करत होतो त्यांच्या मेहनतीला पण. आणि त्यामुळे भरपूर कोचेस पण तिथे होते त्या टाइमला. प्रवीण मुळे सर, सनत डोंगरे सर, नंदू गोरे सर, हे सर्व सरांच्यामुळे आमचं डेव्हलप झालंय असं म्हणू शकतो आपण. ओके. आणि मग तिकडून नागपूरला तू जे म्हणलास एक कॅम्प ट्रायआउट केला. करेक्ट. त्याच्यानंतर फायनली तू जेव्हा व्हीसीयू अकॅडमीत शिफ्ट झालास तेव्हा तू कधी आलास तू? 12-13 वर्षाचा होतास का आधी? मी अंडर 14 खेळलो आधी VCA साठी, हम्म, ज्याच्यात हम्म, मी कॅप्टन होतो VCA चा, आणि राजसिंग डुंगरपूर जिंकलो होतो आपण. त्यानंतर मग बरोबर. VCA ला मला सिलेक्शन झालं अकॅडमीत, मी जेव्हा 14 वर्षाचा होतो. तेव्हापासून मग माझं सो जर्नी स्टार्ट झाली तिथेच, नागपूरला. राईट. सो एकीकडे लाईफस्टाईल चेंज, दुसरीकडे तो फोकस ट्रेनिंग. पण या सगळ्या याच्यात त्या वयामध्ये अडॅप्ट करण्यासाठी सर्वात मोठा बदल तुला कुठला जाणवणार आहे तेव्हा? तेव्हा सर्वात मोठा बदल हाच होता की एक तर घर सोडणं. जेव्हा आपण 13-14 वर्षाचा असतो की ठीक आहे, 2-3 महिन्यासाठी घर सोडणं वेगळी गोष्ट आहे, पण पूर्ण स्कूलिंग सोबत ट्युशन प्लस अकॅडमी मध्ये राहणं, हे एक टोटली डिफरंट लाईफस्टाईल होती आमच्यासाठी तेव्हा. प्लस पण माझ्या VCL ला खूप मोठं हे राहील त्याच्यात, की त्यांनी आम्हाला खूप कम्फर्टेबल तिथे करवलं, कारण की सगळे फॅसिलिटीज तिथेच होते आमच्यासाठी. रेसिडेन्शियल अकॅडमी म्हणा किंवा प्रॅक्टिस तिथेच होती आमच्या. स्कूलिंगसाठी त्यांनी कार, ड्रायव्हर वगैरे सर्व अवेलेबल करून दिलं होतं. तर आय थिंक VCAचा खूप मोठा हात होता आमच्या इन्व्हेस्ट करण्यात. त्या टाइमला जेव्हा आम्ही काहीच नव्हतो, 13-14 वर्षाचे लहान मुलं होतो. आणि आय थिंक त्याच्याच फळ आता आपल्याला दिसत आहे. राईट. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली रणजी ट्रॉफीच्या आधी त्या तुझ्या कुचबिहार फायनल बद्दल बोललं नाही तर काही उपयोग नाही. पण त्या कुचबिहार फायनल मध्ये तेव्हा फायनलच्या आधी काय वसीम आणि तू काहीतरी बोलला होतात तुम्ही? हो. एक आमचं झालं होतं, कारण की सेमीफायनलला पण मी 100 केले. आणि की मग त्यांचं असं म्हणणं होतं की 100 मारून तू कसा उठू शकतो, की 100 नंतर तर तू अजून कंटिन्यू करायला पाहिजे. आणि ती गोष्ट खटकली माझ्या मनात की नाही यार, आता समजा मला एवढ्या मोठ्या माणसानी, एवढ्या मोठ्या प्लेअरनी समजा मला दिलाय, चॅलेंज केलाय, तर आय थिंक मला त्याच्या वर यावं लागेल. मग तेच की फायनलच्या सेकंड डेला मी 120 नॉट आउट होतो, 130 नॉट आउट होतो. ते आले माझ्याकडे, मला हम्म. 130 तर तू करशीलच, डबल 100 ट्रिपल 100 कोणीच नाही करत. मग तिसऱ्या दिवशी मी 320 वर नॉट आउट होतो. मग ते म्हणे 300 तर सगळं करा, 400 कोणीच नाही केले आजपर्यंत. मग म्हटलं यार, अशी अशी बुक हवी आपल्याला पण लाईफ मध्ये. टिपिकल वसीम जाफर, टिपिकल वसीम जाफर. पण मला एक सांग, आता वसीम जाफरचा विषय निघालाय. जेव्हा तू रणजी ट्रॉफीत ग्रॅज्युएट झालास तेव्हा हम्म. वसीम जाफर तुझा ओपनिंग पार्टनर होता. चंदू सर कोच होते. ते वसीम जाफरचं मलम आवश्यक होतं चंदू सरांच्या डिसिप्लिनला? 100% आय थिंक ते एक कॅटलिस्टचा रोल प्ले करत होते आमच्या टीमला. कारण की चंदू सरांचं जे लिडरशिप रोल आहे, ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कसा आहे. प्लस वसीमभाई थोडंसं एक सॉफ्ट आपल्या एक आणत होते त्याच्यात. कूल आणि काम राहून ते कोचचा जे मेसेज होता, ते प्लेयर्स पर्यंत इन अ डिफरंट वे आणत होते. दोघांचा मेसेज तर सेमच होता की टीम जिंकली पाहिजे आणि काय आपण केलं पाहिजे. बट त्यांचा एक डिफरंट वे होता आम्हाला समजवण्याचा, सेम मेसेज. आणि आय थिंक त्यामुळेच 2 वर्ष खूप चांगलं केलंय आपण विदर्भाने त्या त्या पिरियडमध्ये. आणि तेच डिसिप्लिन आय थिंक आम्ही अजून पण फॉलो करतच आहे आमच्या टीममध्ये. सेम प्रोसेस जे तेव्हा त्यांनी स्टार्ट केली, ते अजूनपर्यंत सुरू आहे आमच्या टीममध्ये. सो त्या फेज मध्ये जेव्हा तुझं करिअर जस्ट सुरू होत होतं, हे दोघं जण सेट होत होते, तुझा दुसऱ्या सीझन मधला डेब्यू आहे ना अथर्व? हो, करेक्ट. हा, दुसऱ्या विनिंग सीझन मधला डेब्यू आहे राईट. ना तुझा? हा. तेव्हा ते कल्चर सेट झालं होतं काइंड ऑफ. हो. तर त्यावेळेस तुझ्या दृष्टीने सर्वात मोठा बदल तुझ्या क्रिकेटमध्ये काय झाला? मला ऍक्च्युली ना, मी अंडर 19 मधनं सरळ आलो, आणि मग मला अंडर 19 मध्ये मी डॉमिनेट करत आलो. मला माहिती होतं की कसं एक लेवल ऑफ क्रिकेट असतं. पण जेव्हा मी फर्स्ट क्लास मध्ये आलो, माझे एकदम डोळे उघडले की मला एक एक इनिंगची व्हॅल्यू कळली तेव्हा. कारण की एवढी कॉम्पिटिशन होती, वेल सेटल्ड टीम होती विदर्भाची त्या टाइमला. आणि प्रत्येक इनिंगची मला व्हॅल्यू कळली, कारण की मी एकदा 98 जसं आपण म्हटलं,
वसीम भाई सोबत मी 200 रनची पार्टनरशिप केली एका मॅचमध्ये. 98 वर मी आउट झालो आणि नेक्स्ट मॅच मला ड्रॉप केलं. कारण की मी 98 वर आउट झालो त्या टाइमला, शॉट मारून आउट झालो. तर तेव्हा मला व्हॅल्यू कळली की नाही, मला खेळायचं आहे तर आपल्या रनसाठी नाही, टीमसाठी खेळायचं आहे. टीमचं जे गरज आहे त्यावेळेस, त्याच्यासाठी मला खेळायचं आहे. आणि हे सगळ्यात मोठं लेसन मला सगळ्यात पहिल्या वर्षी भेटलं, त्याच्यासाठी मी आय थिंक मी ग्रेटफुल आहे. कारण की हे लेसन्स शिकायला खूप प्लेयर्सला खूप वर्ष लागतात. पण मला लकीली माझ्यासोबत एवढे अ, असे प्लेयर्स होते ज्यांनी मला फर्स्ट सीझनलाच हे गोष्टी कळवल्या. तर त्यामुळे आय थिंक मला खूप बेनिफिट झालं फर्स्ट इयरलाच. ओके. ती तू मॅच मुंबईची म्हणतोस जामठावाली. करेक्ट. अ, मी बघितली तुझी ती इनिंग्ज आणि मजा आली होती तेव्हा म्हणजे फारच. पण ते जे तू म्हणलास की त्याच्यानंतर पुढची मॅच बाहेर बसावं लागलं, तर ते तेव्हा किती अवघड होतं. कारण एकीकडे फायनली मुंबईच्या अगेन्स्ट दुसऱ्याच रणजी ट्रॉफी मॅचमध्ये मी मोठी इनिंग्ज खेळली आहे. येस, कन्व्हर्ट नाही करता आलं. चुकीच्या वेळेला आउट झालो, चुकीच्या पद्धतीने आउट झालो. पण हे सगळं तेव्हाची स्टेट ऑफ माइंड तुला आठवते? तेव्हा ऍक्च्युली मी थोडंसं खुन्नसमध्ये होतो. कारण की ड्रॉप झालं होतं ते, कारण की होत असतंच ना, यंग ब्लड असतंच तेव्हा. तर मग मी 23ला गेलो, ड्रॉप केलं. तर 23ला मी सेम टाइमला क्वार्टर फायनल सुरू होतं मुंबई अगेन्स्टला. तर त्या मॅचला मी 140 आणि 70 केले दोन इनिंगमध्ये. आणि क्वार्टर फायनल जिंकवलं विदर्भाला. तर मग परत मला सेमीफायनलला खेळवलं, रणजी ट्रॉफीला. तर तेच आहे की जेव्हा खुन्नस असतं की नाही, आपल्याला तर आता रॉंग प्रूफ करायचंच आहे, तर ते आतमधनं येऊनच जातं की नाही, ही ही अपॉर्च्युनिटी नेहमी नेहमी राईट, नाही मिळत आणि आपल्याला ही सोडायची नाही आता. राईट, राईट. ओके. सो रणजी ट्रॉफीच्या त्या त्या सीझन मध्ये त्याच्यानंतर मध्ये तुला लीड करायचा चान्स मिळाला. विदर्भ क्वालिफाय झालंस, तुम्ही जी परंपरा सुरू केली होती ती, म्हणजे तू डेब्यू व्हायच्या आधी पारसच्या काळापासून जी क्वालिफाय हम्म. व्हायची परंपरा. पण कॅप्टन्सीचा टेन्युअर मध्ये आतापर्यंतचा अ, एक किस्सा आम्हाला सांग ना, की जो तुझ्या दृष्टीने कॅन बी वन ऑफ द डिफायनिंग मोमेंट्स ऑफ युअर. मी विदर्भाला सर्व एज ग्रुप्समध्ये लीड केलाय, सिनियरमध्ये पण केलाय. आय थिंक मला दरवर्षी, प्रत्येक वर्षी मला एवढ्या गोष्टी शिकायला भेटल्यात. ॲज अ प्लेअर मला जे शिकायला नाही मिळत, जे ॲज अ कॅप्टन मला शिकायला मिळालं. कारण की मी सपोर्ट स्टाफ, कोचिंग सोबत पण डिस्कशनमध्ये असतो, प्लेयर सोबत पण असतो. पण आय थिंक डिफायनिंग मोमेंट असा मागच्या वर्षी असा आला की आय थिंक आम्ही T20 टॉप केलं होतं ग्रुप. आणि आम्ही नॉकआउट्सला हारलो फर्स्ट मॅच अगेन्स्ट दिल्ली. आणखी वन डेला पण सेम झाला, आम्ही ग्रुप स्टेजला टॉप केलं आणि नॉकआउट्सला परत आम्ही फर्स्ट बॅटिंग घेऊन आम्ही लवकर आउट झालो. तर आय थिंक एक एक डिफायनिंग मोमेंट त्या टाइमला मी शिकलो की अ, मी माझ्या प्लेअर जवळ गेलो. आम्ही काय 150-200 रनच केले त्या टाइमला अगेन्स्ट कर्नाटका, नॉकआउट ऑफ विजय हजारे क्वार्टर फायनल्स. तर मी म्हटलं माझ्या प्लेयर्सला जाऊन की दिस इज नॉट दी एंड, आपली मॅच अजून संपली नाहीये. ठीक आहे, ही विजय हजारेची क्वार्टर फायनल खेळायला आपल्याला रोज रोज हे नाही मिळत, अपॉर्च्युनिटी नाही मिळत. तर लेट्स मेक इट काउंट, गिव्ह अ बेस्ट, डोंट थिंक अबाउट द रिझल्ट. जे होईल ते आपल्या हातात नाहीये, पण आपल्या हातात एक एक बॉल टाकणं, एक एक रन अडवणं. लेट्स नॉट थिंक अबाउट विकेट्स. या टाइमला पण समजा विकेट काढायला जाऊ ना, तर पटकन रन निघून जातील. गेमला कंट्रोलमध्ये ठेवू आणि मग पाहू आपण किती गेमला लांब ओढू शकतो इथनं. तर आय थिंक तो गेम 40व्या ओव्हरपर्यंत गेला, त्यांचे 4-5 विकेट पण गेल्या त्या टाइमला. आणि मी हे शिकलो की त्या टाइमला कधीच गिव्हअप नाही करायचं. त्या टीममध्ये खूप मोठे मोठे प्लेयर्स होते, मनीष पांडे, मयंक अग्रवाल, सगळे इंडिया प्लेयर होते, के गौतम वगैरे. बट मी हे शिकलो की समजा मी ॲज अ कॅप्टन कधी पण असं डाऊन फेज नाही दाखवला किंवा डिसअपॉइंटेड चेहरा नाही दाखवला, तर माझी टीम पण तशीच रिॲक्ट करेल. तर ॲज अ कॅप्टन, ॲज अ लीडर, आय ऑलवेज हॅव टू स्टँड अप आणि असा फेस दाखवायचा की काहीच नाही झालंय, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल, एव्हरीथिंग इज गोइंग अकॉर्डिंग टू द प्लॅन. हे मी म्हणजे वर्षानुवर्ष जे एज ग्रुपमध्ये कॅप्टन्सी करून आलो, तर त्याच्यातनं मी शिकलो. 2025 IPLच्या आधी आपण आता गप्पा मारतोय या सर्व. तर 2024-25चा सीझन आतापर्यंतचा सुरुवात चांगल्या नोटवर झाला. दुलीप ट्रॉफीमध्ये संधी मिळाली. त्याच्यानंतर तू तुझा सीझन कसा बघतोय? टीमसाठी चांगला सीझन झालाय. इंडिव्हिज्युअली तुझ्यासाठी काय कारण आहेत की त्याच्यामुळे जरा वरखाली वरखाली जास्त झालंय? आय थिंक एक लर्निंग फेज म्हणून मी या सीझनला एक्सेप्ट करू शकतो की
भरपूर गोष्टी अशा आहे माझ्या याच्यात गेममध्ये जे मी नवीन नवीन ॲड ऑन करण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्या कारणास्तव की मे बी परफॉर्मन्स थोडा वर खाली झालाय माझा. बट मला हे एक गोष्ट मी गॅरंटी देऊ शकतो की मी जे ट्रॅकवर ज्या ज्या ट्रॅकवर मला पाहिजे त्या ट्रॅकवर मी आहे. फिटनेस वाईज पण आणि माझ्या गेम वाईज पण. ठीक आहे, रिझल्ट्स मला यावर्षी नाही मिळाले. बट जे मी एफर्ट्स टाकत आहे ऑन अँड ऑफ द फील्ड, मला त्याच्यात 100% भरोसा आहे. आणि मे बी यावर्षी मी जेवढं कॉन्ट्रीब्यूट नाही करू शकलो टुवर्ड्स द कॉज ऑफ द टीम, बट जे गोष्टी मी यावर्षी शिकलो आहे, जे चुकांमधनं मी यावर्षी शिकलो आहे, ते मला खूप पुढे नेणार आहे. आणि आय होप की मी असेच एफर्टनी पुढे देत गेलो तर 100% पुढच्या वर्षी इज बेटर, बेटरच राहील. ओके. फायनलमध्ये 11 मध्ये जागा न मिळणं हे तेव्हा तुला सेमीफायनल नंतर अपेक्षित होतं का? ते अवघड गेलं पचवणं? कसं डील केलंस त्या सगळ्यात? नाही, 100% आय थिंक की समजा मी पण कॅप्टन असतो तर मी पण स्वतःला त्या टाइमला कन्सिडर नसतं केलं. तर मी ॲक्सेप्टन्सचा प्रॉब्लेम नव्हता त्या टाइमला, कारण की टीमला जे बेस्ट 11 त्या टाइमला हवे होते ते खेळवले आणि मला काही प्रॉब्लेम नव्हती त्याच्यात. त्याच्यात टीमचा बेनिफिट फर्स्ट ठेवणं इज इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. माझं हेच होतं की मी बेटर नाही करू शकलो सेमीफायनलला, त्याचंच मला थोडंसं खराब वाटलं. बट ठीक आहे, क्रिकेट कधी तुम्हाला चांगल्या गोष्टी देते, कधी अ, असे दिवसही दाखवते की ज्याच्यात तुम्हाला शिकावं लागेल. यू हॅव टू पुट अ स्टोन ऑन हार्ट अँड अँड एक्सेप्ट इट. तरी पण एक स्माइलिंग फेस असणं गरजेचं आहे. आपण आपले इमोशन्स ग्राउंडवर किंवा फील्डवर किंवा आपले वाईब्स नी टीमचे वाईब खराब नाही करू शकत. तुम्ही नेहमी टीमला हेल्प करायसाठी मी नेहमी तिथेच होतो. इवन ॲज अ 12th मॅन मी ज्याला पण जसं हेल्प करू शकलो मी ॲज ऑलवेज देअर. ओके. तुझ्या सुरुवातीपासून विदर्भाचं ते छोटी टीम वगैरे टॅग गेलेलाच आहे. तू हम्म. सुरुवात केलीस त्याच वेळेस तो करेक्ट. गेला होता. करेक्ट. पण तरी अजून खेळाडूंना जी वर संधी कन्सिस्टंटली मिळायला पाहिजे. हम्म. बी इट झोन, बी इट ए टूर्स, बी इट इंडिया. म्हणजे अजूनही फैज आणि जितेश हे अपवाद आहेत उमेश नंतर. हम्म. हम्म. बरोबर? तो तुमची पिढी. मी हाच प्रश्न यश आणि हर्ष म्हणजे हजमी आणि हर्ष जे गप्पा मारल्या त्यांना पण मी तेच विचारलं. तुम्ही लोक एकमेकांशी याच्यावर काय पद्धतीने गप्पा मारता रे याबाबतीत? आम्ही अंडर 19 पासनं एज ग्रुपमधनं तेव्हापासून मी इंडिया वगैरे अंडर 19 खेळलो आहे. तर तेव्हापासून आमचं माइंडसेट असंच आहे की आम्ही जिथे पण जाईल डॉमिनेटच करू. की आमचं जो पण मॅचेस आम्ही खेळू डॉमिनेट करायचाच विचार करू. तर या वर्षी ते ॲक्च्युअली झालंय. हर्ष दुबेला म्हणा किंवा यश राठोडला म्हणा, या दोघांनी असं डॉमिनंट परफॉर्मन्स केलाय की त्यांचं फक्त इंडियामध्ये नाही पण मोस्ट प्रॉब्ली इंडियामध्ये पण नाव आलं पाहिजे इन द अपकमिंग सीझन्स. तर त्या कारणास्तव, कारण की जसं यश राठोडचं एक्झाम्पल मी देऊ शकतो की त्यांनी हे विचार नाही केला की मला हायेस्ट रन स्कोरर बनायचं आहे. त्यांनी हे विचार केला की मला 1000 रन करायचे. हम्म. तो फर्स्ट आला तरी त्याचा खुश नव्हता. तो त्याचे 1000 रन मिस झाले त्याचा त्याला हे होतं, खंड होता. तर सेम विथ हर्ष. हर्षनी फक्त 60-70 विकेट काढून तो खुश नव्हता. त्याला त्याचे 100 नाही लागले 2 मॅच मध्ये. त्यांनी 450 रनचे तो 600 रन कसे करू शकला असता त्याचा तो विचार करत आहे. तो आपल्या फिटनेसवर इम्प्रूव्ह करत आहे. तर हे जेव्हा माइंडसेट आपल्या टीममध्ये येतं की एक दुसऱ्याला पुश करण्याचं येतं, तर ते सिलेक्शन पण ऑटोमॅटिक होऊन जाईल मला असं वाटतं. इट्स जस्ट मॅटर ऑफ टाइम. की फक्त एक प्लेअर जेव्हा वरती जाईल ना, तर तो सोबत आपल्या 5 प्लेअर घेऊन जाईल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हे झालं की यंगस्टर्सनी यावर्षी परफॉर्म केलाय. याच्या आधी समजा आपण थोडेसे स्टॅट्स बघितले की विदर्भ जेव्हाही जिंकलाय तेव्हा ॲज अ टीम एफर्टनी जिंकलाय. बट यावर्षी इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स जे एकदम वर आले बाय यंगस्टर्स. आणि फक्त एका फॉर्मॅटमध्ये नाही, सगळ्या फॉर्मॅटमध्ये यश राठोडनी नॉकआउट्समध्ये केला आहे. विजय हजारचे, हर्ष दुबेनी जे फायनलमध्ये पारी खेळली आहे त्या सगळ्यांनी आपल्याला ती माहितीच आहे. Yes. प्लस भरपूर असे बॉलर्स आहे, भरपूर असे प्लेयर्स आहेत ज्यांनी चांगलं केलं. प्रफुल हिंगेनी लीग मॅचेसमध्ये चांगली केली, रणजी ट्रॉफीला बॉलिंग. जो एक्सप्रेस 140 प्लस टाकत आहे. दर्शन नी वनडे मध्ये नेहमीच चांगलं करत आहे. T20 मध्ये पण त्यांनी चांगलं केलं आहे. तर हेच आहे की जे समजा एक प्लेअर आपला वर गेला तर मग बाकी प्लेयर्स पण नोटिसेबल होऊन जातात सडनली. तेच असं माझं म्हणणं आहे की जस्ट मॅटर ऑफ टाइम. ओके. आणि मग त्या दृष्टीने तुझ्या स्टेजच्या करिअरला असताना
IPL मध्ये राहणं हे किती महत्वाचं? भरपूर महत्वाचं आहे सर. मला वाटतं की त्या सर्किटमध्ये स्पॉटलाईटमध्ये राहणं ॲज अ प्लेअर खूप इम्पॉर्टंट असतं, कारण की तुम्हाला शिकायला तर फर्स्ट ऑफ ऑल खूप भेटतं या कल्चरमधनं, की तुम्ही कसं स्वतःला हँडल करता. जेव्हा एवढं स्पॉटलाईट तुमच्यावर असतं, तुम्ही कसं ते प्रेशर हँडल करता. आणि तुम्ही पण थोडंसं पण स्लॅक झाले ना तिथे त्या पिरियडला, कारण की एवढं म्हणजे माहोल असतं IPL मध्ये, हे असतं ते असतं, त्याच्यात तुम्ही समजा थोडेसे डाऊन झाले ना तर तुम्ही पटकन बाहेर होता. तुम्हाला ते अपडेट राहावं लागतं विथ द गेम, काय सुरू आहे गेम मध्ये, कोणते शॉट्स खेळत आहे बॅट्समन, काय सुरू आहे, किती रन रेट आहे, काय आहे सध्याचा गेम, कसा सुरू आहे, किती रन्स लागतील अशा विकेटवर. हे सर्व गोष्टीला समजा तुम्ही अप टू डेट नाही राहिले ना तर पटकन तुम्ही बाहेर होता. तर तुम्हाला तुमच्या गेमवर ऑन टोज नेहमी राहावं लागतं. तर हे सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली त्या सर्किटमध्ये आता तर तुम्हाला शिकायला मिळतं. आणि मी ॲज अ राईट. यंगस्टर या पिरियडमध्ये आहे, तर मी लकी आहे. आणि फक्त मी आपल्या एक अपॉर्च्युनिटीचा वेट करत आहे, की केव्हा ती अपॉर्च्युनिटी येईल आणि मी आपला गेम एक्सप्रेस करू शकेल. बस त्याचीच वाट बघत आहे. ती अपॉर्च्युनिटी मिळण्यासाठी तू 3 वर्ष पंजाब किंग्समध्ये होतास, यावर्षी सनरायझर्समध्ये यायच्या आधी. त्या 3 वर्षातलं पहिलं वर्ष जे होतं ते मेरा नंबर कब आएगा मध्ये गेलं. हम्म, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 2023ला जे 15 एप्रिलला अखेर कॅप मिळाली, हम्म. ते समजलं कसं? आदल्या दिवशी सांगितलं होतं, ऐनवेळेस झालं, कसं झालं? हा, म्हणजे ऍक्च्युली ते एक सडनच होतं, कारण की शिखर धवन चं येस नो सुरू होतं त्या मॅचला, की ते फिट राहतील की नाही. आणि मग एक दिवस आधी त्यांनी कन्फर्म केलं की ते ही वोंट बी प्लेइंग दॅट गेम. तर मग तेच आहे की एक दिवस आधी मला कळालं. बट मला ऍक्च्युली आम्ही एक दिवस आधीच पोहोचलो तिथं, प्रॅक्टिस वगैरे करायचा काही वेळ मिळाला नाही. तर ठीक आहे, तर ऍक्च्युली इन अ गुड वे की ते फटाफट होऊन गेलं. बट आय थिंक एक दोन मॅच मला पण लागले थोडंसं सेटल व्हायला, कारण की खूप मी दिवसांपासून त्याची वाट पाहत होतो आणि सडनली समजा इतकी मोठी अपॉर्च्युनिटी आपल्या समोर येते, तर एक दोन मॅच मला थोडासा वेळ लागला. बट थर्ड मॅच पासनं माझे नर्व्स थोडे सेटल झाले, थोडं काम डाऊन झालो, मला जे काम आहे, माझं जे प्रोसेस आहे त्याच्यावर मी आलो. आणि मग ते 2023चा सीझन आय थिंक की थोडा चांगला गेला माझा. राईट. आणि ती थर्ड मॅच जो तू उल्लेख केलास, हम्म, परत डेब्यू लखनौच्या अगेन्स्ट झाला, ती थर्ड मॅच लखनौच्या अगेन्स्टच म्हणलास तू. हम्म. त्याचे 36 बॉल 66 होते. करेक्ट. त्या मॅच बद्दलची एखादी आठवण आम्हाला अशी सांग ना, की जी आम्ही बघितली नाहीये मैदान. आम्ही बघितली नाहीये आधी, किंवा मैदानावर, किंवा नंतर काय एखादं. त्या मॅचच्या एक मॅच आधीचा मी तुम्हाला सांगेल की दोन मॅचला मी आउट झालो. फर्स्ट दोन मॅच असं मी आधी म्हटलं. मग थर्ड मॅच जेव्हा जेव्हा मला कोचने म्हटलं की तू खेळत आहे, तू टेन्शन नको घेऊ. तर मी म्हटलं यार, अजून याच्याहून जास्त मला काय हवं लाईफमध्ये. हे माझं ड्रीम आहे जे मी जगत आहे. मला बॅकिंग मिळत आहे माझ्या सपोर्ट स्टाफ पासनं, कोचेस पासनं. तर जे होईल मी पाहून घेईल. म्हणजे कायच होऊन जाईल, अजून दोन मॅच आउट झालो, अजून कायच होऊन जाईल, अजून एक मॅच रन नाही करेल, बाहेर होऊन जाईल टीमच्या, कायच होऊन जाईल अजून. याच्याहून खराब तर काही होऊ नाही शकत. तर मी बस जाईल आणि खेळेल, फक्त स्माइल करणार आणि खेळणार. तर लकीली त्या मॅचला माझे एक 31 रन लागले अगेन्स्ट मुंबई. त्यांनी मला थोडा कॉन्फिडन्स मिळाला. आणि मग जेव्हा मी नेक्स्ट मॅच गेलो अगेन्स्ट लखनौ, मला हे माहिती होतं की मला फक्त जाऊन बॉल बघायचा आहे चांगल्याने. कारण की याच्या आधी मी स्वतःसाठी नव्हतो खेळत, मी पूर्ण जगासाठी खेळत होतो. की मला पूर्ण सगळे लोक बघत आहे, माझी फॅमिली बघत आहे, IPL आहे फायनली. ऍट द एंड ऑफ द डे जस्ट बॅट वर्सेस बॉल, बाकी काही नाही आहे. मला असं आता मी 3 वर्षापासून खेळत, असं वाटत आहे की काही डिफरन्स नाही आहे. ही पण एक मॅच आहे आणि रेग्युलरली जे मी VC साठी खेळतो ती पण एक मॅचच आहे. फक्त जाऊन मला खेळायचं आहे. तर तेच आहे की जेव्हा हे सर्व गोष्टी नॉर्मलाइज होऊन जातात ना, तेव्हा तुम्ही त्या स्टेजवर येता मग की हा, यू बिलॉंग हिअर. तर आफ्टर आय स्कोर दॅट 66 मला असं वाटलं की हा, आय बिलॉंग हिअर. आणि मग की इथे आपण डॉमिनेट करू शकतो असं मला वाटलं. आणि त्याच्यानंतर आय एम शुअर गेल्या 2 वर्षात तुला कितीही नाही म्हणलं तरी या गोष्टीची जाणीव, आठवण सारखी केली जाते. त्याच्यानंतर 15 दिवसांनी ती जी दिल्ली कॅपिटल्स वाली मॅच आहे, हम्म, हम्म. म्हणजे आपण आता किती, 28 एप्रिल, 30 एप्रिल कधी होती ती लखनौची मॅच? 28 एप्रिल. 28 एप्रिल असा होता की सगळं काही जुळलं होतं, करेक्ट. जे हवं ते सगळं येतंय, किंवा वाटेल त्याच्यापेक्षा चांगलं येतंय, आणि एक्झॅक्टली ऑपोजिट 17 मे 2023ला झालं. हम्म. आणि त्याच्यामुळे तुझ्या दृष्टीने ती मॅच, म्हणजे सी ते रिटायर्ड आउट होणं हे फक्त प्रॅक्टिकल डिसिजन होता. पण तू जेव्हा झगडत होतास
ते तेव्हा डोक्यात काय चाललं होतं, म्हणजे काय होतं अशा वेळेस? अ, त्या इनिंगला ऍक्च्युली मी स्टार्ट चांगलाच केला होता. पॉवर प्ले मध्ये माझा स्ट्राईक रेट अबाव 160 170 होता त्या टाइमला. बट मिडल फेजला थोडंसं माझं स्ट्राईक रेट कमी झाला त्या टाइमला. आणि ऍक्च्युली आम्ही कारण की 220 चेस करत होतो, तर तो एक टॅक्टिकल डिसिजन होता की जेव्हा आपल्याकडे इम्पॅक्ट प्लेअर आहे, चांगले 7-8 नंबर पर्यंत बॅटिंग आहे, आणि लिव्हिंगस्टनवर जास्त प्रेशर नको याला या वेळेस, तर म्हणून त्या टाइमला ऍक्च्युली रिटायर्ड आउट केलाय मला. इफ दॅट मॅच वॉज अराउंड राईट. 190 की 180ची मॅच असती, तर मे बी दे वुड हॅव लेट मी प्ले, की तू खेळ आणि मॅच फिनिश करू नये. बट जेस की ते 220ची मॅच त्या होती मॅच म्हणून त्या टाइमला रिटायर्ड आउट करण्याचा डिसिजन घेतला. राईट. आणि त्या मॅच नंतर ड्रेसिंग रूम मध्ये किंवा बसमध्ये किंवा हॉटेलमध्ये बसल्यानंतर कोणाशी काही बोलणं आठवतंय तुला काही झालेलं? आमचे कोच आले होते तेव्हा, वसीम जाफरच आमचे कोच होते पंजाब किंग्सचे तेव्हा. येस. आणि त्यांनी हेच म्हटलं की तू पर्सनली नको घेऊ हे, हे एक टॅक्टिकल डिसिजन होतं. सेम चीज जे सेम म्हटलं मी आता तुम्हाला, की असं असं त्यांनी मला एक्सप्लेन केलं की असं असं आपला प्लॅन होता. तर म्हटलं ऑफकोर्स नाही, मी राईट. समजा मीच अपॉर्च्युनिटी दिली आहे तुम्हाला मला रिटायर आउट करायची, मी रन्स केले असते, तुम्ही मला कसं बोलवलं असतं? राईट, मी समजा त्या स्ट्राईक रेटनी खेळलो असतो तर राईट. तर आय डोंट टेक इट पर्सनली जे पण आहे. समजा मी तेच 40 बॉल 80 केले असते तर मला नसतं कोणी बोलवलं. मी 40 बॉल 60 वर होतो म्हणून मला रिटायर आउट केलं वॉट एव्हर, म्हणून ठीक आहे. तर नेक्स्ट मॅच म्हणून त्यांनी सेम म्हटलं की नेक्स्ट मॅच जाऊन तू नॉर्मलच खेळ, असं नको म्हणू की पहिल्या बॉलपासून तुला मारायचं आहे, स्ट्राईक रेट दाखवायचा कोणाला. जसा तू नेहमी आपली इनिंग्स खेळतो तसाच खेळ. आय थिंक ते थोडंसं क्लॅरिटी मिळणं पण मला राईट. गरजेचं होतं त्या टाइमला. तर 2023 ऑलमोस्ट पहिल्या हाफमध्ये अपॉर्च्युनिटी मिळणं डोमेस्टिक प्लेअरसाठी किती महत्वाचं असतं, हे तुझ्या उदाहरणावरून दिसलं. कारण काय पहिल्या हाफमध्ये अपॉर्च्युनिटी मिळाली, प्रॉमिस दाखवलं, त्यामुळे त्या अख्ख्या सीझनमध्ये 7 मॅचेस मिळाल्या तुला. 2024 मध्ये परत अपॉर्च्युनिटीज, एक पहिल्या हाफमध्ये एक दुसऱ्या हाफमध्ये मिळाली, 2022 मिळाली नाही. हे खूप आय एम शुअर तुला पण मित्र किंवा नातेवाईक नंतर विचारतात की तुम्ही करता काय रे मॅच डेला किंवा नॉन मॅच डेला किंवा जेव्हा तुम्ही संघात नसता. तर आयपीएल मध्ये डोमेस्टिक प्लेअरचं नॉन मॅच डेचं रुटीन काय असतं? डिपेंड, समजा तुम्हाला त्या टाइमला ग्राउंडवर नेलं आहे तर ठीक आहे, कारण की 18 प्लेअर ग्राउंडवर जाऊ शकतात. कधी कधी टीम मध्ये 25 प्लेअर असतात, जे उरलेले 7 प्लेअर आहे त्यांना हॉटेललाच एक तर ऑप्शन आहे हॉटेलला बसायचं किंवा ग्राउंडवर जाऊन हे चिअर अप करायचं स्टँड्स मध्ये टीम सोबत. तर आय थिंक रुटीन तर असं काही नाही. मी अर्ध्या मॅचेस होतो, 18 मध्ये अर्ध्या मॅचेस नव्हतो, तर मी आपल्या हॉटेलमध्ये राहून आपली ट्रेनिंग करायचो. कारण की मी असा विचार केला की या टाइमला मी इन्व्हेस्ट करेल स्वतःवर, की आपल्या फिटनेसला कसं बेटर करू शकतो. कारण की त्या टाइमला कसं झालं की आमच्या रणजी ट्रॉफी फायनल जस्ट संपलं होतं, आणि 2 दिवसानंतरच IPL ला मी जॉईन केलं मागच्या वर्षी, जेव्हा मुंबईला फायनल संपलं होतं. तर तर तेव्हा त्या टाइमला मला फिटनेसवर इम्प्रूव्ह करायचा एवढा टाइम नव्हता, कारण की रणजी ट्रॉफी 10 मॅचेस बॅक टू बॅक खेळून आलो मी, 10 हफ्त्यात 10 मॅचेस. तर खूपच बरोबर. डिमांडिंग होतं ते. तर मी जेव्हा ज्या टाइमला मी नव्हतो टीममध्ये, त्या टाइमला मी स्वतःवर इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न केला, प्रॅक्टिसला जायचो, ट्रेनिंग करायचो हॉटेलमध्ये. मे बी टीमची तिकडे मॅच सुरू राहायची, मी इकडे जिम मध्ये राहायचो. कधी कधी तर मॅच जिम मध्येच मी मॅच बघायचो. हम्म, हम्म, बट मी असा विचार केला की जेव्हाही मला चान्स मिळेल तेव्हा मला 100% द्यायचं आहे बस. त्याच्यासाठी मला प्रिपेअर व्हायचं. मी डिसहार्टन नव्हतो, काही नव्हतो. थोडंसं असं वाटत होतं की यार आय डिझर्व, कारण की लास्ट लास्ट इयर मी 7 मॅचेस खेळलो, यावर्षी मला हे 18 मध्ये पण नाही ठेवत आहे असं मला फील झालं कधी. पण म्हटलं हे सर्व हम्म, गोष्टी फील करूनही मला अर्थ नाही. काय माझ्या हातात सध्या हा टाइम, एक तर मी बाहेर बसून ताळे वाजवू शकतो किंवा हॉटेलमध्ये राहून जिम करू शकतो किंवा ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस करू शकतो. तर मी थोडासा स्मार्ट ऑप्शन चूज केलं तिथे. स्वतःवर टाइम दिला, रिहॅब केला, चांगलं एक्सरसाइज केली, आणि मग जेव्हा मला लास्ट मॅच मिळाली तेव्हा मी प्रूफ केलं की अगेन्स्ट हैदराबाद की आय थिंक जे तुम्ही मला नाही खेळवलं त्याचा मे बी तुम्ही थोडा यूज करू शकले असते. पण मग अशा वेळेस हे 2 महिने खूप अंगावर पण येऊ शकतात ना. कारण ती डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ऍटलिस्ट मेजॉरिटी मुलं तुझ्या आजूबाजूचे तुझे मित्र असतात किंवा चांगल्या ओळखीचे असतात. रात्री जेवायला बिंदास जाऊ शकतोस. इथे एकटा पडायची भीती असते, शक्यता असते. अशा वेळेस तू काय स्वतःला जागेवर ठेवण्यासाठी तू काय करतोस?
मी आय थिंक खूप लकी होतो त्या टाइमला की माझ्यासोबत जितेश शर्मा होते. माझे टीममेट विदर्भाचे. यावर्षी मला कळालं कारण की यावर्षी हैदराबादला मी एकटा आहे तर ते मला आता 2 दिवसातच एकटेपणा थोडासा फील झाला. पण ते 3 वर्ष त्यांनी मला मोठ्या भावासारखी हे केलंय, हेल्प केली आहे, बघितलंय की माझ्या गेममध्ये मी थोडेसे स्लॅक होत आहे किंवा मी थोडासा ओव्हर पुश करत आहे कुठे कुठे. इमोशनल होऊन आपण करतो, थोडासा पुश करतो, तर त्यांनी मला ही ऑलवेज हेल्प मी लाईक एल्डर ब्रदर. तर जेव्हा मी एकटा फील होत होतो की मी ड्रॉप झालो, तर तो मला बाहेर डिनर वगैरेला घेऊन जायचा. तर त्याच्याच्यानी खूप हेल्प झाली. बट रिअल चॅलेंज आता यावर्षी राहील की यावर्षी मी स्वतःला कसं हँडल करतो. कारण की आता ठीक आहे त्यांनी 3 वर्ष मला हेल्प केली आहे बट ऍट द एंड ऑफ द डे मला पण स्वतःची हेल्प करता आली पाहिजे अशा पिरियडला. तर तेच आहे की दोन हम्म, महिने समजा मला नसलं तेव्हाही नव्हतं खेळवलं तर मग मी तेच करायचो की जे माझ्या हातात आहे कंट्रोलेबल आहे त्याच्यावर फोकस करायचो बस. राईट. ओके. सो आणि पुढच्या 2 वर्षाचे सॉरी पुढच्या 2 महिन्याचं टार्गेट काय असेल? माझ्या 2 महिन्याचा सर सध्या एकच प्लॅन आहे की वन डे ॲट अ टाइम. आता आज आमची प्रॅक्टिस मॅच आहे फक्त त्याच्यावरच फोकस आहे. कारण की मी प्रॅक्टिस मॅच मध्ये बरं केलं तर मला ते मे बी कन्सिडर करतील येणाऱ्या मॅचेससाठी. तर म्हणून जास्त पुढला विचार नाही करत की मला 7 मॅचेस खेळायचे की 10 मॅचेस खेळायचे वर्षी, काहीच नाही. आजचा एक प्रॅक्टिस सेशन आहे, त्या प्रॅक्टिस सेशन मध्ये आपला 100% द्यायचं, काहीच नाही सोडायचं. जितकं मी बेस्ट देऊ शकतो ते द्यायचं आहे, घरी येऊन आराम करायचं, पुढच्या दिवशी परत जायचं, परत 100% द्यायचं बस. वन डे ॲट अ टाइम, वन सेशन ॲट अ टाइम. बाकी अजून काहीच विचार नाही करायचा पुढला. ओके. पुढचं आत्ता आपण बोलतोय, पण थोडंसं मागे जाऊन विचारतो. 2022चा आयपीएल ऑप्शनचा दिवस जास्त अवघड होता का 2025चा आयपीएल ऑप्शनचा दिवस जास्त अवघड होता तुझ्यासाठी? अ, माझ्यासाठी ऑप्शन 2022चा जास्त अवघड होता. कारण की तेव्हा मी कधी असं ऑप्शन मध्ये माझं एकदा नावही नव्हतं बघितलं. फर्स्ट टाइम माझं नाव आलं तर ते नाव ऐकणं, मग लोक बीड करतील, फर्स्ट राऊंड मध्ये मी अनसोल्ड झालं तर ते अजून अवघड होतं. तर मग तेव्हा मी खूप स्ट्रेस वगैरे घेतला होता माझा. मग मला नंतर माहित पडलं की सेकंड राऊंड मध्ये पण नाव येणार आहे. तर मी तेव्हा तर उम्मीद सोडून दिली होती की आता फर्स्ट ह्याच्यातच नाही झालं तर सेकंड ह्याच्यात काय होऊन जाईल. मग लकीली सेकंड ह्याच्यात झालं, पंजाबनी कन्सिडर केलं मला. आणि आय थिंक की मी त्यांना रिपे केलं त्यांच्या ट्रस्टला. आणि या वर्षीच्या याला मी थोडासा एक्सपेक्ट करत होतो की पंजाब परत करेल, ते ट्रस्ट दाखवेल माझ्यावर. बट त्यांचे प्लॅन्स वेगळे होते. आणि लकीली त्यांनी जे मला चान्स दिला होता अगेन्स्ट हैदराबाद, त्याच्यात मी बरं केलं. तर हैदराबाद त्याच्यात माझं थोडा टॅलेंट बघितला त्यांनी, तर त्यांनी मला कन्सिडर केलं. तर तेच आहे की देव असे खेळ खेळतो की जे आपल्या हातात नसतात कधी कधी. तर म्हणून आपल्या पण हातात फक्त. यावर्षी ऑप्शनच्या वेळेस हां, सॉरी बोल. नाही नाही, तेच म्हणत होतो की कधी कधी आपल्या हातात नसतात गोष्टी. आपल्या हातात एकच गोष्टी आहे की मेहनत करणं. तर तेच मी करत आहे, मेहनत करत आहे, आणि जे होईल ते बघू आता पुढलं. यावेळेस ऑक्शनच्या दिवशी तुम्ही मॅच खेळत होतात का नाही, ब्रेक होता तुमचा? ब्रेक होता तेव्हा, ब्रेक सुरू होता आमचा. आणि एनिवेज ऑप्शन संध्याकाळीच असतं तर आमची सकाळी मॅच होऊन जायची तेव्हा त्या टाइमला. हम्म, हम्म. मग तुम्ही काय एकत्र बघत होतात? हो, एकत्र आम्ही सर्व एका रूमलाच होतो. मी, जितेश, करुण नायर, दर्शन, यश ठाकूर, आम्ही सर्व एका रूमलाच बसलेलो होतो. शुभम दुबे. तर ते राईट. हा तर काय आमचं पहिलं 50 मध्येच नाव होतं 3-4 जणांचं, तर आम्ही रेडीच होतो. जसं त्याचं नाव आलं तर कुणाकडनं पार्टी घ्यायची आणि किती पार्टी घ्यायची, सर्व हेच विचार मग शोध होता. मग त्या दिवशी काय सगळं बिल जितेश्वरच फाडलं? सर्व सर्व नाही, त्या दिवशी नाही, त्या पूर्ण टूरचा जितेशनीच भरलाय मग. हो. ओके, ओके, ओके. नाईस. ठीक आहे. तर आपण थांबायच्या आधी फक्त एक काळाची गरज आहे. आपण एक छोटीशी रॅपिड फायर करू. बिलकुल. सो अकोला का नागपूर? नागपूर. अ, नागपूर का मोहाली? कशा ह्याच्यात राहण्यात की कशात काय खेळण्यात? सगळ्या बाबतीत. हं. नागपूर. ओके. एक गोष्ट अकोल्याची की ज्या गोष्टीसाठी तू अ, परत अकोल्याला जायची वाट बघत असतो. शेगाव कचोरी. शेगाव कचोरी सोडून दुसरा फेव्हरेट खाद्यपदार्थ. अ, गुळाची जलेबी.
ओके. फेवरेट सिंगर, तू म्युझिक फॅन आहेस? हा सध्या तर अरिजित सिंग आहे. माझे फेजेस असतात. आता सध्या अरिजित सिंगचा फेज सुरू आहे. नेक्स्ट वीक कोणी दुसरा राहील. ओके. ओके. तुझ्या आतापर्यंतच्या टीममेट्स मधला अ, सर्वात वाईट सिंगर यश ठाकूर. आणि खूपच वाईट. सगळ्यात सुरेल? वसीमभाई मध्ये खूप टॅलेंट होता. हिडन टॅलेंट आहे वसीमभाई मध्ये सिंगिंगचा. ते कोणालाच माहित नाही अजून आणि आम्हालाही नव्हतं माहित. एक दिवशी त्यांनी असंच आम्हाला थोडंसं दाखवलं तर टॅलेंट आहे वसीमभाईत. ओके. ओके. एक टीममेट की तू होप करतोस की हा माझा रूममेट न व्हावा? जर रूममेट न व्हावा, अमन मोखाडे. का? आम्ही आधी रूममेट राहायचो मॅचेसला. मग आम्ही सतत भांडण सुरू केलं असंच गोष्टी गोष्टीत. तर म्हणून आता अमन मोकाडे नको. ओके. आणि IPL मध्ये अ, सर्वात मेमोरेबल मोमेंट? सर्वात मेमोरेबल मोमेंट माझ्यासाठी ते सूर्यकुमारची कॅच राहील अगेन्स्ट मुंबई. त्यांनी कारण की ऍक्च्युली मॅच बदलली होती. आय थिंक मी जितके पण एफर्ट टाकतो ग्राउंडवर, जितके पण रन्स करतो किंवा काय करतो, आय थिंक समजा आम्ही मॅच नाही जिंकत आहे तर काही अर्थ नाही आहे त्या सर्व गोष्टींचा. तर त्या कॅचनी जेव्हा समजा मॅच बदलली तर ती एक गोष्ट माझ्यासाठी मेमोरेबल राहील नेहमीच. रणजी ट्रॉफी का IPL? IPL. आणि IPL 2025 मध्ये एक गोष्ट जी आतापर्यंत तू कधीच केली नाही अशी तुला करावीशी वाटते? 100 करायचे आहे IPL मध्ये. लवली. थँक्स लॉट अथर्व. थँक्यू सर. तर मित्र हो, तुम्हाला अथर्वशी गप्पा मारायला पुन्हा कधी आवडेल ते आम्हाला कळवा. आत्ताच्या गप्पांबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते लगेच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. अर्थात एपिसोड आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका. तुर्तास अथर्व तायडे आणि अमोल कराडकर तुमची रजा घेत आहेत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत. धन्यवाद.